2019च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेचा किस्सा आहे. प्रचार अगदी धामधुमीत सुरू होता. पुण्याच्या वडगाव शहरीमधल्या प्रचाराला सुद्धा जोर चढला होता. अशातच एक प्रचार फेरी झाली आणि त्या प्रचार फेरीमधून राष्ट्रवादीचा एक नेता फेरी मध्यातच सोडून गेल्याची चर्चा झाली. त्यानंतर बातमी आली त्या राष्ट्रवादीच्या नेत्यानं भाजपमध्ये प्रवेश केल्याची. हा प्रवेश वडगाव शहरीमधल्या भाजपच्या उमेदवारानंच घडवून आणला अशी चर्चा झाली. कट टू 2024च्या म्हणजेच यंदाच्या विधानसभा निवडणुका. वातावरण तयार होत होतं. कोण कुठून कशी बेरीज बसवणार याची चर्चा होती. अशातच मागच्या निवडणुकीला ऐन प्रचार फेरीतून बाहेर पडून भाजपमध्ये जाणारे नेते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आले. 2019ची नाराजी आणि 2024ची तयारी या दोन्ही मागचं कारण एकच होतं, तिकीट. माजी आमदार बापू पठारे यांचा शरद पवार गटात प्रवेश होऊन त्यांना पहिल्याच यादीत उमेदवारी मिळाल्यानंतर वडगाव शहरीमध्ये या तिकिटासाठीच्या किस्स्याची चांगलीच चर्चा झाली. याचं कारण म्हणजे 2019 आणि 2024 असा कॉमन असलेला बापू पठारे विरुद्ध सुनील टिंगरे हा संघर्ष. आता यंदा या संघर्षाचा नवा अंक होणार असला तरी सामना एकतर्फीच असल्याची चर्चा आहे. पण ती कशामुळं, वडगाव शहरीमधली समीकरणं नेमकी आहेत काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. सुरुवात करूयात मतदारसंघाच्या इतिहासापासून. 2009 ला अस्तित्वात आलेल्या वडगाव शहरीमध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि राष्ट्रवादी अशी आलटून पालटून सत्ता आली. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं झोपडपट्टीचा आणि वस्तीचा भाग मोठ्या प्रमाणावर आहे आणि इथे तितक्याच प्रमाणात उच्चभ्रू भाग सुद्धा आहे. त्यामुळं इथल्या भावी नेत्याला आजी नेता व्हायचं असेल तर ग्राउंडवरचा कनेक्ट पाहिजे, नाहीतर नावाआधी एकदा माझी लागलं की ते चेंज करणं अवघड जातंय. कारण इथं नुसतं चेहरा दिसून भागत नाही, तर इथं सगळ्या वर्गांची आणि जातीय समीकरणांची मोठ बांधावी लागते. आता यंदा इथल्या सामन्यातले दोन उमेदवार नक्की आहेत. पहिले आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून रिंगणात असलेले बापू पठारे. पठारे यांची राजकीय सुरुवात महानगरपालिकेपासून झाली. त्यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. आपल्या कुटुंबातल्या सदस्यांनाही महानगरपालिकेला निवडून आणलं. त्यानंतर 2009 ला बापू पठारे चांगल्या लीडनं आमदार म्हणून निवडून आले. पण ती इलेक्शन बापूंना सोपी गेली अशी ही चर्चा झाली होती. कारण त्यावेळी त्यांचा सामना शिवसेनेच्या अजय भोसले यांच्याशी झालेला. भोसले हे स्थानिक उमेदवार नसल्याची चर्चा झाल्यानं आणि इतर राष्ट्रवादीचा जोर मोठा असल्यानं बापूंनी ती इलेक्शन जिंकली. मग 2014 ला ते पुन्हा रिंगणात उतरले, पण तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. 2019 ला तिकीट नाकारलं गेल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मग भाजपकडून मोठी संधी न मिळाल्यानं आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधली स्पेस हेरून इकडे आले. आता बोलूयात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्याबद्दल. आजोबा धानोरी गावचे सरपंच ही राजकीय पार्श्वभूमी घेऊन टिंगरे राजकारणात उतरले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 2007 ला ते महानगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक झाले. पण पुढच्या टर्मला त्यांना तिकीट मिळालं नाही. मग 2014 आणि 2019 ला टिंगरे विधानसभेच्या रिंगणात उतरले आणि 19 ला आमदार म्हणून निवडून आले. 19 ला त्यांच्या विरोधात भाजपचे जगदीश मुळीक होते. तेव्हा मुळीक यांना आपण 1 लाखांच्या फरकाने जिंकून येऊ असा विश्वास होता. पण प्रत्यक्षात मुळीक यांचा पराभव झाला. स्टँडिंग आमदाराला हरवल्यानं टिंगरे यांची जोरदार हवा झाली होती. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती त्या जागेवर भाजपनं सांगितलेला दावा, पोर्श अपघात प्रकरणात झालेल्या आरोपांमुळे टिंगरे यांचं तिकीट नक्की होणार की नाही याची बातमी झाली. पण काही वेळापुरतीच, कारण अजित पवारांच्या दुसऱ्या यादीत सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा झाली. हा सामना ठरला आणि एक जुना संघर्ष चर्चेत आला. 2012 ला सुनील टिंगरे सलग दुसऱ्यांदा नगरसेवक होतील हे नक्की समजलं जात होतं. पण त्यावेळी तिकीट वाटप ज्यांच्या हातात होतं त्या बापू पठारेंनी टिंगरे यांचं तिकीट कापल्याची चर्चा झाली. काही स्थानिक पत्रकार सांगतात त्यावेळेस उच्च शिक्षित आणि तरुण नगरसेवक म्हणून टिंगरेंची हवा होती. पेशानं सिव्हिल इंजिनियर असल्यानं त्यांनी महानगरपालिकेत चांगलं काम केलेलं. पुढे जाऊन त्यांचं नाव आमदारकीच्या रेसमध्ये येईल या चर्चांना बळ मिळालं. यातूनच त्यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जाऊ लागलं. पण टिंगरे महानगरपालिकेला अपक्ष उभे राहिले आणि मतदारसंघात बापू पठारे यांना प्रबळ विरोधक मिळाला. पण हा संघर्ष इथंच थांबला नाही, तो आणखी दोनदा झाला. 2014 साली वडगाव शहरीमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादीनं बापू पठारे, भाजपनं जगदीश मुळीक यांना मैदानात उतरवलं, तर सुनील टिंगरे यांनी शिवसेनेकडून रिंगणात एंट्री केली. या इलेक्शनला टिंगरे सेनेकडून असतानाही दुसऱ्या क्रमांकावर राहिले आणि पठारे विद्यमान आमदार असून तिसऱ्या नंबरवर राहिले. साहजिकच टिंगरेंनी बाजी मारल्याची चर्चा झाली. मग 2019 ला अजित पवारांनी आपला शब्द पाळत
टिंगरेंना तिकीट दिलं. नाराज झालेल्या पठारेंनी भाजपमध्ये प्रवेश करत मुळीक यांच्या मागे फोर्स लावला. लाखाच्या लीडची चर्चा झाली, पण विजयी आमदाराची माळ टिंगरेंच्या गळ्यात पडली. स्कोर 2-0 असा झाला. आता यंदा स्कोर कार्ड कुठल्या बाजूने बदलू शकतंय, त्याबद्दल काय चर्चा होत आहेत ते पाहूयात. तर सप्टेंबर 2024 मध्ये पठारे भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आले. त्यांना किंवा त्यांच्या मुलाला तिकीट मिळावं हाच त्यांचा आग्रह होता. पण पवारांनी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं. स्थायी समितीचं अध्यक्षपद, माजी आमदार अशी पदं भूषवलेल्या पठारेंना भाजपमध्ये स्कोप मिळाला नाही. साहजिकच त्यांचं कार्यक्षेत्र हे नगर रोड पुरतच लिमिटेड राहिलं. त्यात त्यांच्या सुनेनं त्यांच्यावर कौटुंबिक छळाचे आरोप केल्यामुळं, फडणवीसांनी मला न्याय द्यावा अशी मागणी जाहीरपणे केल्यामुळं त्यांचं नाव चर्चेत आलं. आता यंदाच्या निवडणुकीत सुद्धा पठारे यांना या आरोपांवरून घेरलं जाऊ शकतं. दुसऱ्या बाजूला सुनील टिंगरे यांनाही या आरोपांवरूनच घेरलं जाऊ शकतं. मे महिन्यात घडलेल्या पोर्श अपघातानंतर टिंगरे यांनी अग्रवाल कुटुंबियांची मदत केल्याचे आरोप झाले होते. तो मुद्दा विरोधकांकडून निवडणुकीच्या दुराळ्यात पुन्हा वर येणार. पण या आरोपांची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात झाली असली तरी मतदारसंघात हे आरोप फार धक्का पोहोचवणार नाहीत किंवा मतदारसंघात स्थानिक मुद्दे जास्त प्रभावी ठरतील असं वडगाव शहरीमधले स्थानिक पत्रकार सांगतात. आता हे स्थानिक मुद्दे आहेत कुठले, तर मतदारसंघात झालेली विकास कामं, हॉस्पिटल, समान पाणी योजना आणि उड्डाणपूल अशा बेसिक सुविधांवर देण्यात आलेलं लक्ष आणि लोहगाव भागात नगरसेवकांची कमतरता असताना आमदार म्हणून असलेल्या मर्यादा पुश करत त्या भागाला दिलेली मदत या टिंगरे यांच्या जमेच्या बाजू ठरू शकतात. सुनील टिंगरेंनी मतदारसंघाची आखणी ही पक्की केल्याचं सांगण्यात येतं. मुस्लिम मतदारांमध्ये असलेला कनेक्ट, धर्मनिरपेक्षतेची भूमिका आणि मुस्लिम मतदारांसाठी अजित पवारांनी लावलेला जोर या गोष्टी टिंगरे यांच्या पथ्यावर पडू शकतात. दुसऱ्या बाजूला त्यांचे जुने विरोधक असणारे जगदीश मुळीक नेमकी काय भूमिका घेतात याची ही चर्चा आहे. मुळीक जरी अपक्ष लढणार असले तरी त्यांची वैयक्तिक ताकद फार निर्णायक नसल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळं भाजपचा फोर्स सुद्धा महायुती म्हणून टिंगरेंच्या बाजूने कदाचित शिफ्ट होऊ शकतो. साहजिकच 5 वर्षात ग्राउंड भक्कमरित्या आखल्यानं ही इलेक्शन टिंगरेंच्या बाजूने झुकू शकते अशी मतदारसंघात चर्चा आहे. पठारे यांनीही आपला गट ऍक्टिव्ह करून जोर लावला असला तरी जास्त मतदारसंख्या असलेल्या लोहगाव मधले नेते सुनील खांदवे मास्तर शरद पवार गटाकडून इच्छुक होते. त्यांना तिकीट नाकारण्यात आल्यामुळे त्यांची भूमिका विरोधात गेली तर गणित टिंगरेंच्या बाजूने आणखी बळकट होऊ शकतं. कारण लोहगाववर टिंगरेंनी सुरुवातीपासूनच जास्त लक्ष दिल्याचं सांगण्यात येतं. साहजिकच आधी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा संघर्षामुळे चर्चेत असलेला वडगाव शहरी मतदारसंघ आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या नव्या आणि टिंगरे विरुद्ध पठारे या जुन्या संघर्षामुळे चर्चेत असणार आहे. या संघर्षाचा सध्याचा स्कोर 2-0 आहे आणि सध्या तरी चर्चा एकतर्फी सामन्याचीच आहे. तुम्हाला काय वाटतं, पठारे कमबॅक करण्याची संधी मिळवणार की पक्क्या आखणीच्या जोरावर टिंगरे प्लस होणार? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.